नमस्कार, कशा आहात तुम्ही? कुक विथ स्वामीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण इथे चुरमा लाडू बनवणार आहोत. बेसन लाडू, रवा लाडू, बुंदीचे लाडू तर आपण नेहमीच बनवतो, पण कधीतरी हे चुरमा लाडू बनवून बघा. घरगुती वापरीतील अगदी 3 गोष्टींपासून बनणारे हे चुरमा लाडू खायला खूप चविष्ट लागतात आणि बनवायला जास्त मेहनतही लागत नाही. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ, 1 चम्मच रवा, 1 चम्मच बेसन घेतलं आहे आणि त्यामध्ये थंड फ्रीजमधलं तूप घातलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला गरम तूप न वापरता थंड तूप वापरायचं आहे. थंड तूप असल्यामुळे गव्हाच्या पिठाला मिक्स व्हायला थोडा वेळ लागेल, पण तुम्ही हाताने चोळून चोळून ते तूप पूर्ण पिठाला लावा आणि अशा पद्धतीने पिठाचं तुमचं टेक्स्चर होईल. आपलं तुपाचं मोहन योग्य परफेक्ट झालं की नाही हे बघण्याची ही साधी आणि सोपी ट्रिक आहे. मुठीने पिठाला आकार द्या. जर पिठाने मुठीचा आकार घेतला तर असं समजायचं की आपलं मोहन परफेक्ट झालं आहे. त्यानंतर पीठ मळायसाठी मी कोमट पाण्याचा वापर करत आहे. चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून तुम्ही एक घट्टसर असा, ज्या पद्धतीने आपण पुरी बनवायला पीठ मळतो त्याच पद्धतीने असा एक पिठाचा गोळा बनवून घ्या. एकदम पातळ गोळा करू नका, थोडा घट्टच ठेवा. मळलेल्या पिठाला आपल्याला 10 ते 15 मिनिट रेस्ट द्यायची आहे. 10 ते 15 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ आधीपेक्षा थोडं नरम झालेलं आहे. परत एकदा तुम्ही हाताने पिठाला छान मळून घ्या. त्यानंतर आपल्याला आपण नॉर्मल चपाती जशी करतो त्याच पद्धतीने आपल्याला या पिठाच्या चपात्या बनवून घ्यायच्या आहे. चपाती लाटताना तेलाचा किंवा पिठाचा वापर करायचा नाही आहे. तुपाचं घातलेलं मोहन जर एकदम परफेक्ट झालं असेल तर लाटताना चपाती पोळपाटाला चिकटणार नाही. चपाती जाडी किंवा पातळ झाली, कशीही झाली तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला चपातीला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे. चपाती भाजताना सुद्धा आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे. तर या ठिकाणी माझ्या चपात्या भाजून झालेल्या आहे. या चपात्यांना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. चपात्या आपल्या थंड झालेल्या आहे आणि आता आपल्याला या चपातीचे बारीक बारीक तुकडे मोडून घ्यायचे आहे. पिठामध्ये थंड तुपाचे मोहन घातल्यामुळे चपाती आपली खूप सॉफ्ट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला हे सर्व चपातीचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. चपाती बारीक करताना आपल्याला चपातीचं पूर्ण बारीक असं पावडर बनवायचं नाही आहे, तर रवा जसा असतो त्या पद्धतीने आपल्याला या चपातीचं टेक्स्चर हवं आहे. त्यासाठी तुम्ही मिक्सरला पल्स मोडवरती फिरवा. पल्स मोडवरती फिरवल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही चपातीचं एक रव्यासारखं टेक्स्चर बनवून घ्या. तुम्ही बघू शकता एकदम बारीक पावडर झालेलं नाही आहे. त्या गॅसवरती कढईमध्ये एक छोटा चम्मच तूप घालून आपल्याला आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहे. मी इथे काजू आणि बदाम फ्राय करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्या. ड्रायफ्रूट्स फ्राय झालेले आहे, त्याला आपल्याला आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे तूप अजून घातलं होतं मी आणि आता आपल्याला इथे तुपामध्ये गूळ घालायचं आहे. पण आपल्याला गुळाला आणि तुपाला शिजवायचं नाही आहे, तर फक्त गुळाला तुपामध्ये पातळ करून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनटं लागतील तुपाला आणि गुळाला पूर्ण मिक्स व्हायला. अशा पद्धतीने तुम्ही गुळाला आणि तुपाला पूर्ण मिक्स करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता गूळ तुपामध्ये पूर्ण विरघळला आहे. गूळ आणि तूप आता आपल्याला चपातीच्या पावडरमध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुपाला आणि गुळाला चपातीच्या पावडरमध्ये टाका आणि
चपाती, तूप आणि गूळ याला छान मिक्स करून घ्या. घाईघाईने हाताने मिक्स करायचा प्रयत्न करू नका. गूळ चम्मचने मिक्स करा. तर गूळ, तूप आणि बारीक चपाती थंड झालं की तुम्ही हाताने मिक्स करा. त्यानंतर तळलेली काही ड्रायफ्रूट्स होती आपली ते तुम्ही घाला. त्याचनंतर इथे वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे मी, आणि थोडा फ्लेवर वाढायसाठी मी इथे थोडीशी दालचिनीची पावडर पण घालत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरीही चालेल. त्या गूळ, तूप, चपाती तुम्ही हाताने पूर्ण अशी छान मिक्स करून घ्या. तर अशा पद्धतीने आपला इथे चुरमा रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता, थोडंही हाताचं प्रेशर न देता अगदी सहज इथे आपला लाडू बांधला जात आहे. आणि लाडू बांधताना चपातीचं मिक्सचर हाताला चिपकत सुद्धा नाही आहे. तर अशा पद्धतीने खूप मोजक्या वस्तू वापरून अतिशय हेल्दी आणि टेस्टी असे लाडू घरच्या घरी बनवून तयार होतात. तर अशा पद्धतीने मी सर्व लाडू इथे बनवून घेत आहे. तर या ठिकाणी माझे लाडू बनवून झालेले आहे. तुम्हाला हवं असेल तर वरून गार्निशिंगसाठी तुम्ही पिस्ताही वापरू शकता. तर हे चुरमा लाडू तुम्हीही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. 1 कप गव्हाच्या पिठामध्ये मीडियम आकाराचे 10 ते 12 लाडू तयार होतात. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.